गीतेचा 27वा श्लोक. बिचारा अर्जुन, तो किती दयाळू आहे ना. त्याला समोरच्यांची कीव आली, दया आली. पण लक्षात घ्या, श्रीकृष्ण त्याला दयाळू म्हणत नाहीत. श्रीकृष्ण त्याला क्षुद्र आणि भित्रा म्हणतात. संजय सांगतोय की अर्जुन अत्यंत महान करुणेने भरून गेला. ही करुणा नाहीये, हा इमोशनल ब्लॅकमेल आहे, जो अर्जुन स्वतःशीच करतोय. जगातल्या सगळ्या बांधवांना पाहिल्यानंतर ज्याला ते जाणवलं ती दया नव्हती, तो त्याचा अहंकार होता. ज्याला आपल्या माणसांच्या मरणांची भीती वाटत होती. करुणा कधी सुद्धा हे पाहून येत नाही की कोण आहे, कोणता माणूस कसा आहे, बरोबर ना. करुणा ही तुमच्या स्वभावात असते. जर अर्जुन खरोखर दयाळू असता तर त्याला त्या सर्व सैनिकांची दया आली असती. सगळ्या सैनिकांबद्दल त्याला काहीतरी वाटलं असतं, जे तिथे मरायला उभे होते. पण अर्जुनाला दया कुणाची येते? फक्त त्याच्या भावंडांची. याला बायोलॉजिकल अटॅचमेंट म्हणतात. म्हणजे जिथं माझं आणि तुझं आहे तिथं करुणा कशी असू शकते? तिथं फक्त स्वार्थ असतो. आता अर्जुन याच्यामध्ये शोक करतोय. शोक नेहमी तोच करतो जो स्वतःला खूप महत्त्वाचा समजतो. अर्जुनाला वाटतं की मी मारणार आहे आणि हे मरणार आहेत. हे कर्तेपणाचं ओझं आहे ना, म्हणजे मीपणा जो आहे ना, तोच अहंकार आहे. ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना की तुम्ही फक्त एक माध्यम आहेत, त्या दिवशीच तुमचं दुःख गायब होऊन जाईल. आता इथं अर्जुनाला कौंतेय म्हटलंय, म्हणजे कुंतीपुत्र. अर्जुन या क्षणी धर्माचं युद्ध नाही, तो फक्त कुंतीचा मुलगा म्हणून विचार करतोय. तुमचे कुटुंबाचे संस्कार जेव्हा सत्याच्या आड येतात ना, त्यावेळेस तुम्ही अर्जुनासारखे गोंधळता. म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही दया करताय, पण खरं तर तुम्ही तुमच्या संस्कारांचे गुलाम असता. आजच्या जीवनासाठी रोखठोक धडा. म्हणजे तुम्ही ज्याला प्रेम म्हणताय, दया म्हणताय, तिथंपासून बघा. तुम्ही तुमच्या मुलांवर, जोडीदारावर प्रेम करता कारण ते तुमचे आहेत. पण उद्या जर त्यांनी तुमचं ऐकलं नाही तर तुमचं प्रेम रागामध्ये बदलतं ना. मोह सोडा, सत्य धरा. जर समोर भासलेला माणूस चुकीचा असेल ना, मग तो भाऊ असू द्यात किंवा शिक्षक, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ती त्याची वृत्ती. धर्माच्या युद्धात नात्यांना स्थान नसतं. आणि दुःख ही तुमची निवड आहे. तुम्ही रडताय कारण तुम्हाला तुमची माणसं गमवायची भीती वाटते. तुम्ही खऱ्यासाठी रडत नाही आहेत. हा शोक, हे दुःख म्हणजे सत्यापासून, खऱ्यापासून पळ काढण्याचा मार्ग आहे तुमचा. स्वतःला सावरून घ्या. म्हणजे तुम्ही भावनेच्या आहारी गेला आहात. सायकोलॉजी म्हणते की या भावना ह्या केमिकल लोच्या आहेत. बुद्धीने आणि विवेकाने विचार करायला शिका. आता तुम्ही स्वतःला विचारू शकता, तुमची दया तुमच्या कर्तव्याच्या आड येते का? आणि जर हो, तर तुम्ही अर्जुनासारखे विषाद म्हणजे डिप्रेशनकडे जात आहात. जर तुम्हाला हा कठोर पण डोळे उघडणारा मार्ग आवडला असेल तर आत्ताच ही सिरीज अशा मित्रांना शेअर करा जे नात्याच्या जाळ्यात स्वतःचं आयुष्य गुदमरून घेत आहेत. विवेकी बना, मोह टाळा.